सो हे गाईज, मी वृंदा हेब्बाळकर, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि येस, आज आम्ही चाललो आहे महाबळेश्वरला. तर खूप दिवसांपासून इच्छा होती, तुम्ही माझे व्लॉग्स बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की आदित्यने रिसेंटली 30 डिसेंबरला नवीन बाईक घेतली, सुझुकीची V-Strom बाईक घेतली आणि त्याचं नाव आम्ही लिओ ठेवलेलं आहे. तर खूप दिवसांपासूनची इच्छा होती की लिओसोबत लॉंग राईडला जायचं. आदित्यची पहिली राईड झालेली आहे घरी, म्हणजे कोल्हापूर टू पुणे तो ऑलरेडी आलेला आहे आणि माझी इच्छा होती आणि त्याची ही दुसरी राईड करायची इच्छा होती. सो फायनली हे ठरलं होतं आणि हा लॉंग वीकेंड आला आहे. सो आम्ही प्लॅन केला की महाबळेश्वरला जायचं म्हणून. आणि मग मी आणि आदित्य इथे लिओ घेऊन जातो आहे आणि मम्मी पप्पा बसने येत आहेत. तर आम्ही निघालेलो आहोत. आदित्य 6 वाजता निघाला त्याच्या PGवरून, माझ्याकडे 7पर्यंत आला तो आणि आम्ही निघालो आहे, आता जस्ट निघालो आहे. तर इथे आम्ही थांबलो एका हॉटेलला नाश्ता करायला. तर हा पहिला स्टॉप घेतलेला आहे आम्ही आणि छान आहे हॉटेल. आणि इथे आम्ही घेतलेलं आहे पोहे आणि आदित्यने घेतलेला आहे मिसळ. तर कुठेही बाहेर गेलो तर मी कायम पोहे प्रेफर करते, कारण मला पोहे खूप आवडतात. माझं ऑल टाईम फेवरेट ब्रेकफास्ट आहे ते आणि आदित्यचं ऑल टाईम फेवरेट मिसळ आहे. तर हे आम्ही खातो आहे, एन्जॉय करतो आहे. सो हे गाईज, आम्ही आता थांबलो आहे शिरवळच्या मागे आणि आम्ही ऑलमोस्ट 60 किलोमीटर्स आलो आहे ना. किती किलोमीटर आलं? ऑलमोस्ट 60 किलोमीटर्स आलेलो आहे. 1 तास राईड करत आलेलो आहे आणि जाणवलंसुद्धा नाही की 60 किलोमीटर कवर केलेलं आहे. आणि इथे नाश्ता करायला थांबलो आहे आम्ही. खूप मार्गाश लागेल 60 किलोमीटर. मी असं काही केलेलं नाही आहे. तिथे जरा पुढे गेले की नाही तुला सोडतो स्टेशनवर, फ्लॅट पकडत जा. आणि आम्ही नाश्ता करायला थांबलो आणि चहा गरमागरम मस्त चहा, हार्टचं हर्ट. आणि इथे मस्त होते आम्ही गरमागरम चहा. त्या चहा पिऊन उरलेला डिस्टन्स कवर करणार. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. पण मागं झोपणार निवांत. मला खरंच झोप लागत होती माहिती आहे. मला पुढे झोप लागत होती. तुला मागचं काय सांगालेस आदित्य? झोपेन का असं तर सांग. मी एकतर मी तर येस, इथे आम्ही ह्या हॉटेलला थांबलो होतो आणि आम्ही आता चाललो आहे परत पुढे. तर 1-1.5 तास झालेला आहे ऑलरेडी आणि खरंच खूप मजा येते. म्हणजे आम्ही दोन स्टॉप घेतलेत आतापर्यंत आणि सकाळचं ट्रॅफिकसुद्धा नाही आहे. सो सकाळचं अंतरसुद्धा खूप लवकर कटतं आहे. आय डोंट नो किती लोकांना रायडिंगचं शॉक आहे. आय मीन जे प्रॉपर रायडर असतात, जे चालवणारे असतात तेही वेगळे असतात आणि ज्यांना मागे बसून फक्त मागे बसायला आवडतं त्या कॅटेगरीमधले मी आहे. तर कोणीतरी चालवणारं पाहिजे. मी मागे बसून मस्त त्यांच्यासोबत राईडवर जाणार आणि खरंच खूप मजा येते. आणि आता ऑलमोस्ट सातारा क्रॉस केले आम्ही आणि या आता खंबाटकी घाट येईल आणि घाट चढल्या महाबळेश्वर लगेच लागेल. तर इथे महाबळेश्वरला पोचून आम्ही 3-4 हॉटेल बघून मग फायनली हे अनुपमा हॉटेल म्हणून आहे. तर आम्ही 7 की 8 वेळा ऑलरेडी आलेलो आहोत महाबळेश्वरला आणि आमचं नेहमीचं फिक्स हॉटेल आहे हे. बस स्टँडपासून हार्डली 500-600 मीटरवर आहे आणि अनुपमा आहे या हॉटेलचं नाव. आणि खरंच खूप छान त्यांची सर्विस आहे, रूम आहे. तर ही आमची रूम आहे. आदित्य, प्लीज ब्रिंग हर बर्थडे गिफ्ट. अगं काही आणू नका बर्थडे गिफ्ट, पैसे खर्चू नका कार्ट्यानं. तास आधी मम्मी पप्पा आलेले आहेत आणि मम्मीचा जस्ट बर्थडे होऊन गेला 31 जॅनला. तर मम्मीसाठी आम्ही गिफ्ट आणलं, तर ते आम्ही देतोय मम्मीला. तिला जरा एक्सप्रेशन देऊ दे. साडी नाही, बेडशीट नाही आवडली मम्मी? खरं सांग. इट्स पाची वियर बेबी. दाखव जरा. मस्त आहे. अगं कशी शायनिंग
नाही आवडली? कधी नेसणार? अँड येस, हा होता छोटासा व्लॉग आमच्या महाबळेश्वरच्या पर्यंतच्या राईडचा, लिओसोबतच्या पहिल्या राईडचा. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.